प्रभाग क्रमांक 31 मधून अपक्ष उमेदवारांनी एक स्वतंत्र पॅनल तयार केलेला आहे आणि त्या पॅनलकडून ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती या ठिकाणी लढवली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर एक स्वतंत्र पॅनल जनशक्ती परिवर्तन पॅनल प्रभाग क्रमांक 31 मध्ये तयार करण्यात आलेला आहे। या पॅनलमध्ये पूजा मानमोडे, अशोक कांबळे, विजय भाबरे आणि सोनाली घोडमारे या 4 जणांचा समावेश आहे। काही काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या, काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या, तर काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळून हे पॅनल तयार केलेलं आहे। पूजा अपक्षांचं पॅनल तयार केलेलं आहे, तुम्ही प्रचार सुरू केलेला आहे, कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स हा प्रचंड आहे। तुम्ही उत्साह बघू शकता। ही माझी जनता आहे, ही माझ्या प्रभागातले लोक आहे, हे माझे कुटुंब आहे। हे माझं कुटुंब जर माझ्या सोबत असेल तर निश्चित विजय निश्चित आहे। तुम्हाला तिकीट नाकारली काँग्रेसनं आणि आता तुम्ही अपक्षांचं हे पॅनल तयार केलेलं आहे। कोण पॅनलमध्ये आणि काय कसा प्रचार करता? प्रचार हा उमेदवार आम्ही इंडिपेंडेंटली करतो आहोत, कारण की आम्ही हे 4ही जण जे आहेत ते इंडिपेंडेंट वर्क करणारे आहोत। आम्ही स्वतः मैदानात उतरून काम करणारे आहोत। आम्ही उमेदवार असं आहे की पक्षासाठी सुद्धा काम केलेलं आहे, प्रभागासाठी सुद्धा काम केलं आहे आणि स्वतः तडजोड करून सगळे कामं केलेले आहेत। त्याच्यामुळे ही प्रभागाची इच्छा आहे, प्रभागातल्या जनतेची इच्छा आहे की आम्ही रिंगणात उतरावं। तुमचं तिकीट भाजपनं नाकारलं, तुम्ही अपक्ष पॅनल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात आहात। हो, पण मला असं वाटत आहे की भाजपसोबत एक कार्यकर्ता एक मोठा एक संघटन आहे, पण आमच्यासोबत तुम्ही पाहू शकता थोडंसं दूरदृष्टिकोन की सगळी जनता उतरलेली आहे या रस्त्यावर। त्याच्यामुळे खूप चांगला एक प्रतिसाद मिळून राहिला आहे आणि जीत आमचीच होणार आहे हे तेवढंच नक्की आहे। तरुणांची संख्या, तरुणांचं पॅनल म्हणता येईल? हो, म्हणता येईल, का नाही म्हणता येईल। आम्ही सगळे तरुण आहोत आणि तरुणांनी आणि काम करतो। तुम्ही पॅनल चेक करू शकता, आम्ही सगळे यंग आणि डॅशिंग लोक आहोत। कसा रिस्पॉन्स मिळतोय? जनतेचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी आणि हे दिसूनच राहिलं दृश्य, तर आमचं पॅनल नक्की निवडून येईल अशी मला खात्री आहे। नक्कीच आपण बघू शकतो एक वेगळं पॅनल अपक्ष उमेदवारांनी तयार केलेला आहे आणि त्या पॅनलनी प्रचारही सुरू केलेला आहे। यामध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते, काही भाजपचे, काही इतर पक्षातले कार्यकर्ते आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।